वृषभ राशींच्या अत्यंत प्रिय, श्रद्धाळू आणि स्वामीचरणी लीन असलेल्या सर्व जातकांनो, तुमचे आपल्या या भक्तिमय चॅनलवरती स्वागत करतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी त्या ब्रह्मांड नायक, अक्कलकोट निवासी, भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असा प्रेमळ आणि आदरयुक्त नमस्कार करतो. मंडळी, आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याच्या कॅलेंडरमधील केवळ एक सामान्य तारीख नाही, तर हे त्या परमेश्वराने, त्या निसर्गाच्या शक्तीने योजलेले एक अद्भुत आणि चमत्कारिक वळण आहे. कारण आजपासून तुमच्या नशिबाच्या अशा काही लहरी बदलणार आहेत, ज्याची नोंद खुद्द सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेवाने तुमच्या नशिबाच्या पानावर सुवर्ण अक्षरात खूप काळापूर्वीच करून ठेवली आहे. आणि त्याची फळे मिळण्याची वेळ आता आली आहे. लक्षात ठेवा, जेव्हा अनंत अवकाशात ग्रहांची चाल बदलते, नक्षत्राची हालचाल होते आणि तुमची रास एका अत्यंत बलवान आणि शुभ स्थितीमध्ये प्रवेश करते, तेव्हा सामान्य माणसाच्या आयुष्यातील संघर्षाचे काळे ढग कायमचे विरून जातात आणि यशाचा सूर्य अधिक प्रखरतेने तळपू लागतो. नेमका तोच सुवर्ण क्षण आणि तोच भाग्योदयाचा काळ आता तुमच्या उंबरठ्यावर दस्तक देत आहे. आजवर तुम्ही जे सोसलं, जे अपमानाचे विष तुम्ही गिळले, ज्या रात्री तुम्ही उशी ओली होईपर्यंत रडलात आणि ज्या अतोनात कष्टांची जगाने कधीच दखल घेतली नाही, त्या सर्व कर्माचे गोड आणि रसाळ फळ देण्याची शपथ आता प्रत्यक्ष नियतीने घेतली असून तुमच्या पुढच्या अनेक दशकांचा, येणाऱ्या पिढ्यांचा एक पोलादी, अभेद्य आणि समृद्ध पाया आता रचला जाणार आहे. ही वेळ काही योगायोगाने आलेली नाही, तर हे त्या विश्वाचे, त्या परमतत्वाचे एक अतिशय सूक्ष्म, गणिती आणि नियोजित चक्र आहे. त्यामुळे जर तुमची राससुद्धा हीच असेल, तर हा व्हिडिओ अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत न पाहण्याची चूक कदापि करू नका. कारण यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य तुमच्या भविष्यातील यशाचा महामार्ग प्रशस्त करणार आहे आणि तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणार आहे. पुढे जाण्याआधी आपल्या या अथांग स्वामी परिवाराला मी एकच कळकळीची आणि प्रेमाची विनंती करतो की कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहून आपली उपस्थिती आणि आपली आंतरिक ताकद व्यक्त करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक छोटासा सकारात्मक प्रतिसाद मला अशाच प्रकारची प्रेरणादायी, संशोधनात्मक आणि जीवन बदलणारी माहिती तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी अफाट ऊर्जा आणि स्फूर्ती देत असतो. गुरुजी म्हणतात, वृषभ राशींच्या जातकांनो, सध्या तुमचे स्वामी शुक्र हे तुमच्या 9व्या भावात अत्यंत शुभ स्थितीत विराजमान आहेत आणि गुरुग्रहांची दृष्टी तुमच्या लग्नावर पडत आहे. हा योग म्हणजे साक्षात भाग्योदयाचा संकेत आहे. रोहिणी नक्षत्राचा प्रभाव तुमच्यावर असल्याने तुमच्या जीवनात स्थिरता, समृद्धी आणि मान सन्मान येणार आहे. ज्यांनी धीर सोडला नाही, ज्यांनी अंधारात ही आशेची ज्योत तेवत ठेवली, त्यांच्यासाठीच हा सुवर्ण काळ आला आहे. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर अखंड आहे. पहिली आणि सर्वात क्रांतिकारी घटना म्हणजे तुमच्या भाग्याचा जो दरवाजा गेल्या अनेक वर्षापासून गंजलेला होता, ज्याला दुःखाच्या कुलपांनी जखडलं होतं, तो दरवाजा आता नियतीच्या देवी चावीने कडाडून उघडणार आहे. आणि तुम्हाला स्वतःला अंतर्मनातून हे जाणवेल की इतके दिवस तुम्ही ज्या काळोख्या, भयान आणि निरुद्देश गुहेतून प्रवास करत होता, तिथे आता यशाचा, आशेचा आणि समृद्धीचा एक लख्ख प्रकाश किरण तुमच्या आयुष्याला स्पर्श करू लागला आहे. अनेकदा तुमच्या मनात हा नैराश्यपूर्ण आणि हताश विचार आला असेल की माझंच काम शेवटच्या क्षणी का बिघडतं, मी इतका प्रामाणिक राहूनही माझ्याच वाट्याला इतकी उपेक्षा का येते. पण आता हे अथांग विश्व तुम्हाला साक्ष देत आहे की तुमच्या कठीण परीक्षेचा अंत झाला असून आता तुमच्या प्रगतीचा महोत्सव, तुमच्या यशाचा सोहळा सुरू झाला आहे. तुमच्या जीवनात एक अशी वजनदार, समाजात मान असलेली, प्रतिष्ठित आणि प्रभावी व्यक्ती एखाद्या देवदूतासारखी चालून येईल, जी तुमच्या करिअरला किंवा तुमच्या कायदेशीर अडचणींना एका झटक्यात बाहेर काढण्यास मोलाची मदत करेल. एखादी जुनी बंद पडलेली मोठी संधी पुन्हा तुमच्या दारात येईल आणि तुमची अडकलेली जुनी रक्कम, थकलेले पैसे, विमाचे पैसे किंवा जमिनीचे रखडलेले व्यवहार अचानक मार्गी लागून तुमच्या बँक खात्यात लक्ष्मीचा अखंड प्रवाह सुरू होईल. परिस्थिती इतक्या वेगवान आणि सकारात्मक पद्धतीने पालटेल की तुम्हाला स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवणं कठीण जाईल. पण
हा बदल केवळ आर्थिक नसून तुमचा आत्मसन्मान, तुमची समाजातील प्रतिमा आणि तुमची प्रतिष्ठा उंचावणारा हा सुवर्णकाळ असेल. जे लोक कालपर्यंत तुमची चेष्टा करत होते, जे तुम्हाला टाळत होते, तेच लोक आता तुमच्या सल्ल्याची, तुमच्या एका भेटीची आणि तुमच्या मैत्रीची आतुरतेने वाट पाहू लागतील. दुसरी अत्यंत महत्त्वाची आणि काळजाला ठोका चुकवणारी घटना म्हणजे तुमच्या जवळच्या नात्यांमधील किंवा मित्र परिवारातील एखादा असा व्यक्तीचा खरा क्रूर चेहरा समोर येईल. जी व्यक्ती मुखवटा घालून तुमच्याशी गोड बोलत होती, तुमच्या सुखदुःखात सहभागी असल्याचं नाटक करत होती, पण मनात मात्र तुमच्याबद्दल असूया, द्वेष आणि मत्सर बाळगून होती. तुम्ही ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी स्वतःचे सर्वस्व अर्पण केले, त्या व्यक्तीचे सत्य जेव्हा एखाद्या किरकोळ घटनेतून उघड होईल, तेव्हा कदाचित तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि तुम्हाला मोठा धक्का बसेल. पण घाबरून जाऊ नका, कारण नियती ही तुमच्या आयुष्यातील कचऱ्याची आणि नकारात्मक ऊर्जेची साफसफाई करत आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या आयुष्यातून चुकीची आणि घातक माणसे बाहेर पडतात, तेव्हाच खऱ्या सुखाला, शांतीला आणि यशाला तुमच्या घरात प्रवेश मिळतो. तिसरा मोठा आणि अत्यंत शुभ संकेत तुमच्या आर्थिक उन्नतीबद्दल आहे. उद्याच्या पहिल्या सूर्य किरणासोबतच तुमच्या घरात स्थिर लक्ष्मीचा वास वाढणार असून पैशाच्या कमतरतेमुळे जे अपमान, जी लाचारी आणि जी ओढाताण तुम्ही सहन केली होती, त्यावर आता भाग्याचे औषध लावले जाईल आणि तुमचे सर्व आर्थिक प्रश्न सुटू लागतील. तुमची रखडलेली पदोन्नती असेल, व्यवसायातील एखादी मोठी आणि फायदेशीर डील असेल, सरकारी कामातील जुने अडथळे असतील किंवा परदेशात जाऊन स्थायिक होण्याचे स्वप्न असेल, या सर्व आघाड्यांवर तुम्हाला एकामागून एक विजयाच्या आणि यशाच्या बातम्या ऐकायला मिळतील. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, आलेला पैसा हा विनाकारण दिखाव्यासाठी खर्च न करता त्याचे योग्य नियोजन करण्याचे आणि भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचे शहाणपण तुम्हाला आता दाखवावे लागेल. चौथी महत्त्वाची घटना तुमच्या वैयक्तिक आणि भावनिक नात्यांबद्दल असून तुमच्या आयुष्यातील भूतकाळातील एखादा बंद झालेला अध्याय, एखादा जुना जीवाभावाचा मित्र किंवा एखादी अशी जवळची व्यक्ती ज्याच्याशी काही क्षुल्लक गैरसमजातून तुमचा संपर्क तुटला होता, ती पुन्हा तुमच्या आयुष्यात संवादाचा पूल बांधण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी परत येईल. ही पूर्ण भेट तुम्हाला अतीव आनंद देईल की तुमच्या मनात पुन्हा एकदा जुन्या आठवणीमुळे गोंधळ निर्माण करेल. हे सर्वस्वी तुमच्या आजच्या मानसिकतेवर आणि परिपक्वतेवर अवलंबून असेल. त्यामुळे या व्यक्तीला पुन्हा आयुष्यात स्थान देताना जुना अनुभव, त्या व्यक्तीचा बदललेला स्वभाव आणि तुमची आजची गरज याचा समतोल राखून अतिशय विचारपूर्वक निर्णय घ्या. पाचवी मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे तुमच्या वास्तूत, तुमच्या राहत्या घरात आता मांगल्याचे, समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरामध्ये एखादी मोठी शुभवार्ता येईल. मुलांच्या शिक्षणातील किंवा नोकरीतील यशाच्या बातम्या कानावर पडतील. घरात लग्नाचे योग जुळून येतील किंवा नवीन वाहन आणि नवीन हक्काची वास्तू खरेदी करण्याचे तुमचे वर्षानुवर्षाचे स्वप्न पूर्ण होईल, ज्यामुळे घरातील जुनी नकारात्मकता आणि कटकटी कायमच्या निघून जातील. सहावा सकारात्मक बदल तुमच्या मानसिक शांततेबद्दल असेल. इतके दिवस तुमच्या मनावर जे एक अनामिक ओझं होतं, जी भविष्याची सततची अनाठायी चिंता तुम्हाला रात्रीची सुखाची झोप घेऊ देत नव्हती, ती आता सकाळच्या धुक्यासारखी विरून जाईल आणि तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची आंतरिक शक्ती, आत्मविश्वास आणि दिव्य शांतता लाभेल. सातवी घटना तुमच्या करिअरमध्ये एक मोठी ऐतिहासिक आणि क्रांतिकारी वळण घेऊन येईल. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून काही धाडसी आणि जोखमीचे निर्णय घ्यावे लागतील. सुरुवातीला हे कदाचित कठीण आणि आव्हानात्मक वाटेल, पण हीच ती वेळ आहे जिथे तुमची खरी बौद्धिक क्षमता जगाला दिसणार आहे आणि तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर बसवणार आहे. आठवा अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर इशारा तुमच्या आरोग्याबद्दल आहे. विजयाची ही मोठी शर्यत धावताना आणि धावपळ करताना आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. थकवा, वारंवार होणारी डोकेदुखी किंवा पचनाच्या तक्रारीकडे दुर्लक्ष न करता वेळेत योग्य तो डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण जर तुमचे शरीर सुदृढ असेल तरच तुम्ही या मिळणाऱ्या अफाट सुखाचा, समृद्धीचा आणि संपत्तीचा मनसोक्त आनंद घेऊ शकाल. नववी आणि शेवटची महत्त्वाची घटना म्हणजे अचानक ओढून आलेला प्रवासाचा योग, जो कदाचित एखादा धार्मिक, आध्यात्मिक प्रवास असेल किंवा तुमच्या व्यवसायानिमित्त परदेशाचा किंवा परराज्याचा प्रवास असेल.
पण हा प्रवास तुमच्या विचारांची क्षितिजे रुंदावणारा, तुम्हाला नवीन माणसे जोडणारा आणि जीवनाला नवीन दिशा देणारा ठरेल. गुरुजी म्हणतात, वृषभ राशींच्या माझ्या प्रिय जातकांनो, तुमच्यासाठी हे विशेष सांगणे आवश्यक आहे की शुक्र आणि गुरुच्या या दुर्मिळ संयोगाने तुमच्या आयुष्यात जे परिवर्तन होणार आहे ते परिवर्तन केवळ बाह्य नसून आंतरिक असेल. तुमची रोहिणी, मृगशीर्ष आणि कृतिका या नक्षत्राची ऊर्जा आता सर्वोच्च पातळीवर आहे. या काळात तुम्ही जे संकल्प कराल, जे ध्येय निश्चित कराल ते निश्चितच पूर्ण होतील. स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येण्याचा हा सुवर्णयोग आहे. त्याचा पुरेपूर लाभ घ्या. माझ्या प्रिय मित्रांनो, शेवटी एकच सांगतो की नियती आणि तुमचे ग्रह तुम्हाला फक्त संधी देऊ शकतात, पण त्या संधीचे सोन्यात रूपांतर करणे हे सर्वस्वी तुमच्या प्रामाणिक कष्टावर, तुमच्या जिद्दीवर आणि तुमच्या अढळ आत्मविश्वासावर अवलंबून आहे. त्यामुळे मनातील भीतीला कायमचे गाडून टाका. स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि येणाऱ्या या सुवर्ण काळाचे स्वागत मोठ्या मनाने आणि उघड्या हाताने करा, कारण आता तुमच्या विजयाची गर्जना होण्याची वेळ आली आहे. वृषभ राशींच्या जातकांनो, आतापर्यंत आपण पाहिले की तुमच्या आयुष्यात किती मोठे आणि शुभ बदल होणार आहेत. पण या सर्व बदलांसाठी केवळ ग्रहांची अनुकूलता पुरेशी नाही, तर त्यासोबत तुमची श्रद्धा, तुमची भक्ती आणि तुमचे कर्म यांचीही साथ असणे अत्यंत आवश्यक आहे. आपले पूज्य गुरुजी नेहमी सांगतात की ज्या जातकांच्या हातात कर्म असते आणि हृदयात श्रद्धा असते त्या जातकांच्या दारात लक्ष्मी आणि यश आपोआप चालत येतात. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी 2 असे सिद्ध आणि प्रभावी उपाय घेऊन आलो आहे, जे वृषभ राशींच्या जातकांसाठी विशेषतः अत्यंत फलदायी आणि जीवन बदलणारे आहेत. हे उपाय श्रद्धेने आणि नियमितपणे केल्यास तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील, मन शांती लाभेल आणि स्वामी समर्थांची अखंड कृपादृष्टी तुमच्यावर राहील. उपाय 1. शुक्रवारचा विशेष उपाय. वृषभ राशीचे स्वामी शुक्र आहेत, त्यामुळे दर शुक्रवारी सकाळी स्नान करून स्वच्छ पांढरे किंवा गुलाबी वस्त्र परिधान करा. घरातील देव्हाऱ्यासमोर तुपाचा दिवा लावा, पांढऱ्या फुलांनी देवाची पूजा करा आणि ओम शुक्राय नमः हा मंत्र 108 वेळा जपा. त्यानंतर एखाद्या गरजू महिलेला किंवा मुलीला पांढरी साखर, तांदूळ किंवा दूध दान करा. हा उपाय सलग 11 शुक्रवार केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात लक्ष्मीचा वास वाढतो. उपाय 2. स्वामी समर्थांचा विशेष उपाय. दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर एक तुपाचा दिवा लावा आणि श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप मनापासून 108 वेळा करा. जपाच्या वेळी मनात कोणतेही नकारात्मक विचार येऊ देऊ नका, केवळ स्वामींचे स्मरण करा. हा उपाय सलग 21 दिवस केल्यास मानसिक शांती लाभते, घरातील वादविवाद कमी होतात आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. जप झाल्यावर श्री स्वामी समर्थ की जय असे म्हणून दिव्याला नमस्कार करा. जर तुम्हाला खरंच स्वामींच्या कृपेवर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास असेल तर या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा. आणि पुन्हा एकदा सांगतो की सदैव आनंदी, हसतमुख आणि सकारात्मक राहा, कारण तुमची ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या नशिबाला अधिक उजळ आणि तेजस्वी बनवणार आहे. तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो ही स्वामीचरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.